तर ढोलताशे वाजलेले आहेत, काही ठिकाणचे निकाल समोर आले आहेत. भारती सांगेल. आणखीन एक महापालिका आपल्याला क्लिअर होताना दिसते, ती आहे जळगाव महापालिका. जळगाव महापालिकेमध्ये 40 जागी आत्ता भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांचा मॅजिक फिगर 38 आहे आणि आता 40 जागी आघाडीवर, त्यामुळे सत्ता येताना दिसते आपल्याला. अर्थात हे कल आहे, थोड्या वेळात निकाल स्पष्ट होणारच आहे. मात्र आणखीन एक महापालिका क्लिअर झालेली आपल्याला दिसते. खरं, त्याच्यामुळे मगाशी 2 महापालिकांचं चित्र समोर आलेलं होतं आणि आता तिसरी महापालिका जळगाव भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर कोल्हापूर मात्र पुन्हा एकदा फाईट बघायला मिळते. भाजप 22, काँग्रेस 26. जळगाव भाजप 40, शिवसेना 17. जळगावमध्ये भाजप थेट मुसंडी मारते, तर कोल्हापूरमध्ये मात्र नेक अँड नेक फाईट, अतिशय चुरशीची लढाई. भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे 4 जण विजयी, तर इतर ठिकाणी मात्र चित्र बदलताना दिसतंय. मुंबईतलं चित्र त्यांना पुन्हा एकदा आकडेवारी बदलतेय. 14, 11, 9, 7. मनसे 7 ठिकाणी, ठाकरे 9 ठिकाणी, भाजप 14, शिवसेना 11, काँग्रेस 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 1 ठिकाणी आघाडी घेताना दिसतो आणि इतर 0. सध्याची स्थिती 46 ठिकाणचे वॉर्ड आता समोर आलेले आहेत. पनवेलची अपडेट आपण देऊया. पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये काय होत आहे, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पनवेल नाही म्हणता येणार, नवी मुंबई म्हणायला लागेल, कारण शिंदे विरुद्ध नाईक असं शाब्दिक वाद, शाब्दिक युद्ध बरंच रंगलेलं होतं. आणि अपडेट काय आहेत हे तर अर्थात आपण जाणून घेणार आहोत. पण कोल्हापूरमध्ये जसं तू मगाशी उल्लेख केला तसं अगदी नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. भाजप 22 आणि काँग्रेस 26 अशी कोल्हापूरमधली सध्याची परिस्थिती आहे. जळगावमध्ये जी महानगरपालिका ही गिरीश महाजन यांच्यासाठी विशेष महत्त्वाची, तर जळगावमध्ये सुद्धा भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे 4 जण विजयी झालेले आहेत. बरेच निकाल आतापर्यंत समोर आले आहेत. भाजपनं कोल्हापूरमध्ये जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. भाजप 22, काँग्रेस 26 अशी सध्याची परिस्थिती आहे. कोल्हापूरचं चित्र सुद्धा आपण पाहतोय. भाजप 22, शिवसेना 9, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 24 आणि ठाकरे 2 असं सध्याचं कोल्हापूरचं चित्र आहे. सतेज पाटील यांनी एक प्रकारे कोल्हापूरसाठी एक हाती ही निवडणूक लढवली, अगदी प्रचारापासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंत. लोकसभेच्या वेळेला कोल्हापुरातलं वारं फिरलं होतं आणि लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज तिथून खासदार बनले आणि आता महापालिकेची निवडणूक सुद्धा काँग्रेसनं तितकीच प्रतिष्ठेची केली. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 19, शिंदेची शिवसेना 10, तर मनसे 4 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढती तर आहेत, पण युती म्हणून एक प्रकारे ही मंडळी तिथे लढत नाहीयेत. कोल्हापुरात भाजप 22, काँग्रेस 26. मुंबईचं चित्र पुन्हा एकदा पाहूयात. मुंबईत 46 जागांवरतीच मतमोजणी होते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण सांगूया की तुम्हाला असं वाटू शकतं की मुंबईचे आकडे हे एबीपी माझावरती इतके कमी का दिसतात. त्याला कारण हे आहे की खरी गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणचे आकडे हे फुगवलेले आकडे आहेत. 46 जागांचीच मतमोजणी सुरू असताना 46 पेक्षा जास्त आकडा अर्थात टॅलीचा असू शकत नाही. भाजप 14, शिवसेना 11, ठाकरे 9, मनसे 7 आणि काँग्रेस 4. मुंबईचं चित्र म्हणजे महायुती 25 आणि ठाकरे आणि शरदचंद्र पवार 16. खरं, त्यामुळे ठिकठिकाणचं चित्र आता हळूहळू क्लिअर व्हायला लागलं. मगाशी 2 ते 3 महापालिकांचं चित्र क्लिअर झालेलं होतं. मात्र कोल्हापूर आणि नवी मुंबई या 2 महापालिका त्यांना अशा आहेत की मुंबईचा पहिला निकाल हाती आला. ढोलताशे मुंबईच्या पहिल्या निकालासाठी वाचले आणि मुंबईचा पहिला निकाल हा कुणाच्या बाजूने आहे तर तो काँग्रेसच्या बाजूने जातोय. खरं, ज्या काँग्रेसबद्दल त्यांना म्हटलं जात होतं की फार काही रोल प्ले करणार नाही काँग्रेस मुंबईमध्ये, पण पहिला निकाल तर त्यांच्या बाजूने गेलाय. बघावं लागेल आता त्यांची आकडेवारी किती पुढे जाते. मात्र मुंबईचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक 183 काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्यात आशा काळे. नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय. नागपूरची अपडेट. पनवेल ठाकरेंच्या खात्यात 1, शेकापा 2, काँग्रेस एका ठिकाणी विजयी. तर आता आकडेवारी पुन्हा एकदा समोर येते. मुंबईतला 85 ठिकाणचे कल समोर येतात. 85, भाजप 35, शिवसेना 12, त्यामुळे एकूण टोटल होते 47. ठाकरे 20, मनसे 6, 47, 26 आणि काँग्रेस 5. मुंबईच्या 85 जागांचे कल आता हाती येताना दिसत आहेत. भाजप सर्वाधिक 35 जागी आघाडीवर. तर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने